चमचमीत, लबाबदार, झणझणीत अशी ही कोळंबी सुकी पाहून 2 घास जास्तच जातील, हो की नाही? घरगुती मसाल्यामध्ये बनवलेली अशी कोळंबी रेसिपी आपल्याला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल जयाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. एक एक करून का होईना माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत, त्यामुळे यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद. माझी रेसिपी आपण कोणत्या भागातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मलासुद्धा कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोचली आहे. वाव, नाईस, सुंदर, किती सुंदररित्या आपली कोळंबीची सुकी तयार झालेली आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, आता इथे मी कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. कोळंबीमध्ये आपण कोळंबीचे वरचे टरपलं काढतो की नाही, तर आतमध्ये सुद्धा आपण त्याच्या पाठीवरती जो काळा धागा असतो तो सुद्धा काढायचा असतो. पाठीवरती आणि पोटावरती असं काळा धागा असतो की नाही, तो काढून घ्यायचा असतो आणि कोळंबी स्वच्छ करून घ्यायची असते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून. हे पहा, इथे मी कोळंबीला छानपैकी हिरव्या मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट घेतलेली आहे आणि आपलं नेहमीप्रमाणे लाल तिखट, जो घरगुती मसाला बनवलेला आहे की नाही, घाटी मसाला, तो घेतलेला आहे. 1 चमचा, अर्धा चमचा आपला काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे. हळद टाकलेली आहे. हे पहा, इथे आता लिंबाचा रस टाकलेला आहे. थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे. इथे आपण मॅरिनेशन करताना थोडंसं मीठ घातलेलं आहे. हे पहा, आता एकत्रित व्यवस्थित करून घेतलेलं आहे छानपैकी. हे आपल्याला 5 मिनटं ठेवायचं आहे. हे पहा, इथे कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला एक दालचिनीचे 2 तुकडे, 1 लवंग, 2 काळी मिरी, तेजपत्त्याची 2-3 पाने, थोडासा कढीपत्ता याची फोडणी करायची आहे आपल्याला. त्यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे. आपल्याला जर ग्रेव्ही टाईप बनवायचं असेल तर आपल्याला 4 ते 5 कांदे सहज लागतात. हे पहा, इथे मी 4 कांदे छोटे चिरून घेतलेले आहेत. आपल्याला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे छानपैकी. आता त्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे टोमॅटो घालायचे आहेत. मॅरिनेशन करताना मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसंच मीठ घालायचं आहे. मिठाचा वापर जपूनच करायचा आहे. हे पहा, थोडंसंच मीठ घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला एकजीव करायचा आहे. छानपैकी एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं कांदा टोमॅटोचं मिश्रण. आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे एक 4 ते 5 सेकंदासाठी. हे पहा, 4 ते 5 सेकंद झालेली आहे. आपला कांदा टोमॅटो मस्तपैकी मऊ शिजलेला आहे. आपल्याला पुन्हा चमच्याच्या साहाय्याने ते एकत्रित करायचं आहे. जोपर्यंत आपलं मिश्रण एकत्रित होत नाही तोपर्यंत टेस्ट येत नाही. हे पहा, आता जे मॅरिनेशन करून ठेवलेली होती की नाही कोळंबी, ती आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे. छानपैकी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, एकत्रित करून घेतलेलं आहे व्यवस्थित. मॅरिनेशन झालेलं आणि कांदा टोमॅटोचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. हे पहा, एकत्रित करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे.
झाकणावर मी 1 ग्लासभर पाणी ओतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला त्या वाफेवरतीच कोळंबी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, आपली आता कोळंबी छानपैकी शिजलेली आहे. पाहू शकता आपण, हे पहा, छानपैकी आपली कोळंबी शिजलेली आहे. आपल्याला इथपर्यंत आपण माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. थँक यू.